रोहित पवारांना बारामतीच्या सभेत अश्रू अनावर झालेत। रोहित पवारांच्या भावनिक होण्यावरून अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवली होती। अजित पवारांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांनी आता उत्तर दिले। रोहित पवारांच्या भावनिक होण्यावरून पवार काका पुतण्यात आता झुंपली। मी तुम्हाला विनंती करतो, काय हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका। तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात। बारामतीतल्या समारोपाच्या सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले होते। रोहित पवार यांच्या भावनिक होण्यावरून अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले। रोहित पवार यांच्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे नौटंकी असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावलाय। बारामतीकर हा रडीचा डाव ओळखून असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। रोहित पवार यांची नक्कलही अजित पवार यांनी केली आहे। हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा। अरे काय ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही। तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा। ठीक आहे, हे झालं रडीचा डाव। अजित पवार यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनीही उत्तर दिलंय। आयुष्यात कधीच नाटक केलं नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। शरद पवारांना सोडून गेल्यावर देखील अजित पवारांना दुःख झालं नाही का, असा सवालही रोहित पवार यांनी केलेला आहे। आता मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही। मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो भावनिक होतो। आम्हाला हृदय तरी आहे। आम्ही पवार साहेबांबरोबर या वयामध्ये आहोत, लोकांबरोबर विचाराबरोबर आहेत। वडीलधाऱ्या व्यक्तीला, ते सुद्धा वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले, त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही। बारामतीच्या पवार कुटुंबात फक्त राजकीय वैर निर्माण झालेलं नाही, तर कौटुंबिक नात्यातही दुरावा आलाय। त्यामुळेच पवार कुटुंबात आता टोकाची टीका होऊ लागली आहे। निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, पवार कुटुंबातल्या नातेसंबंधाचा मात्र पुरता निकाल लागलाय, हे मात्र खरंय। अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात निर्माण झालेलं वितुष्ट निवडणुकीनंतरही कायम राहणार, हे आता अधोरेखित होत आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।